नागपुर के वाठोड़ा थाना क्षेत्र के अंतर्गत आने वाले आराधना नगर में एक बड़ी चोरी की वारदात सामने आई है। शिकायतकर्ता प्रशांत गजभिये ने पुलिस को बताया कि जब उनका घर सूना था तभी अज्ञात चोरों ने मौका पाकर वहां से करीब 2,50,000 रुपए कीमत के आभूषण चुरा लिए। वाठोड़ा पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। इलाके में लगे सीसीटीवी कैमरों की मदद से चोरों की तलाश जारी है। फिलहाल पुलिस मामले की गंभीरता से जांच कर रही है और जल्द ही चोरों को पकड़ने का दावा कर रही है। मंगळवारला संध्याकाळला मी इथून माझ्या गावी माझ्या वडिलांची तब्येत बघण्याकरता गेलो असल्यानंतर मी तिथेच मुक्काम केला। मुक्काम करीत असताना रात्रीचे 12:15 वाजता माझे वडील एक्सपायर झाले असताना आम्ही सकाळी ज्यांना त्यांना आमच्या नातेवाईकाला कॉल वगैरे करून हे सांगितल्यानंतर मी माझ्या मिसेसला पण सांगितलं आणि माझी मुलगी पण तिच्यासोबत होती। हे लोक सकाळी बसनी बसून गावाकडे आल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीचा जो काही कार्यक्रम जो होता तो पूर्ण निस्तारल्यानंतर आम्ही काल इथे नागपूरला आलो रात्रीचे 8:15 वाजता आल्यानंतर बघितलं की मेन दरवाजाचं जे कुंडी आणि ताला जो होता तो खाली पडलेला होता आणि जो दार जो होता तो थोड्या प्रमाणामध्ये खुला होता आणि जो मुख्य गेट जो आहे लोखंडी गेट, त्या लोखंडी गेटचा ताला जसाचा तसाच होता तो आणि थोडा झुकलेला होता तो। तर त्या कारणास्तव असं वाटलं की कुणीतरी घरामध्ये आलेलं आहे। हे बघता क्षणी आम्ही गेटचा ताला काढून आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर बघितलं की घरातलं पूर्ण सामान जे होतं ते पूर्ण अस्ताव्यस्त स्थितीमध्ये पडलेलं असताना आम्ही घरमालकाला पण इतल्ला केला आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला पण इतल्ला केला। त्या पोलीस स्टेशनला इतल्ला केल्यानंतर तिथल्या साहेबांनी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही एक कंप्लेंट देऊन द्या। कंप्लेंट दिल्यानंतर आपण त्याची शहानिशा चौकशी करू आणि चौकशी केल्यानंतर जो काही जे असेल ते तुम्हाला तुमचं गेलेलं सामान जे काय ते तुम्हाला वापस मिळेल। तर आमच्या इथनं गेलेलं सामान जे आहे हे 5 तोळ्याचं मंगळसूत्र लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेलं होतं लॉकरमध्ये। त्या लोखंडी अलमारीचा मेन जो असते दार त्याला लॉक लावलेलं नव्हतं पण लॉकरला लॉक लावलेलं होतं। ते त्यांनी तोडून तिथलं ते सामान घेऊन गेले। बाकीचं सामान अस्ताव्यस्त करून ठेवलं आणि होम थिएटरचा एक बॉक्स जो होता तो पण घेऊन गेले आणि घरामध्ये इथे तिथे कुठे काही शोधता येईल असं बघितलं दुसरं काही, पण ते त्यांना काही दिसलं नाही। तर त्याच्यामुळे त्यांनी ते इकडे तिकडे उलटपालट करून सामान करून ठेवून दिलं। माझी प्रशासनाला अशीच विनंती आहे की जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर आमची मदत करावी आणि आमचा गेलेला माल आम्हाला मिळावा हीच विनंती मी प्रशासनाला करतो। कारा न्यूज के लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट। नागसेन शिक्षण संस्था द्वारा संचालित नागसेन विद्यालय, आदर्श कन्या स्कूल, आदर्श नागसेन प्राथमिक स्कूल, लिटिल बुद्धा इंटरनेशनल स्कूल एंड लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल, ये नागपुर के एक ऐसे स्कूल जहां होता है शिक्षा और संस्कार का संगम। आज इस स्कूल में प्रवेश लेकर अपने बच्चों के भविष्य को बनाए उज्जवल। लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल CBSE पैटर्न एंड स्टेट बोर्ड नर्सरी to 10, 100% बोर्ड रिजल्ट, नॉलेज फ्रीडम, meditation for mental growth, quality education for better future, activity and project based learning, Little Buddha International Preschool, world's first IQ curriculum or multiple intelligence Japanese preschool, Japanese concept of creative schooling, activity and project based learning, well trained and caring staff, British pronunciation and native English words. Admission open for daycare, playgroup, nursery, LKG and UKG. For more details, please contact them on 955 9511 606 488 and 951899 1573 or 997510 7085. Our address 10 number Pulia, Basin Bagh, Kamptee Road, Nagpur.